मोठा दणका सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा दणका बसलेला आहे। सरकारने पुन्हा एकदा घेतला मोठा निर्णय आणि पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री। तर काय आहे संपूर्ण माहिती आणि कोणता मोठा दणका आता हा सर्वसामान्यांना बसणार आहे या संबंधीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पुन्हा एकदा सरकारने कोणता निर्णय घेतला आणि कशा पद्धतीने आता सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा दणका आणि कात्री बसणार आहे। तर काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत। तरी सुद्धा तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून कोणतीही माहिती असली तर सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवर मिळत असते। आपल्याला माहिती आहे पेट्रोल डिझेल नंतर आता पुन्हा एकदा मोठ्या अशा साधनामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आलेली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आपण जर बघितलं तर काल मोठी वाढ झाली। 10व्या दिवसात ही वाढ चौथ्यांदा होती। त्यातच आता एक मोठा दणका देत सरकारने पुन्हा एकदा सीएनजीच्या किमतीमध्ये सुद्धा मोठी वाढ करण्यात आलेली आहे। तर किती रुपयांना सीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे? पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली। 10व्या दिवसात ही चौथ्यांदा वाढ झालेली होती। त्यानंतर आता एक मोठा दणका देत थेट सरकारने सीएनजीच्या किमतीत सुद्धा मोठी वाढ केलेली आहे। जर आपण बघितलं तर थेट 2 रुपयांनी ही वाढ करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसापासून केंद्र सरकार मोठे निर्णय घेत जात आहे। इराण आणि अमेरिकी युद्धाचा परिणाम आता भारतात सुद्धा बघायला मिळत आहे। जर आपण बघितलं इराण आणि अमेरिकाचे जे युद्ध चालू आहे त्याचा डायरेक्ट आणि थेट परिणाम आता भारतावर सुद्धा दिसू लागलेला आहे। पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा हा राज्यभरात आपलं जर बघितलं तर पूर्ण भारतात जर बघितलं तर जाणवत आहे। याबाबत सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे। जर बघितलं आपण तर कालच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ ही करण्यात आलेली होती। पेट्रोल वाढलं होतं 2.61 आणि डिझेल वाढलं होतं 2.71 रुपयांनी। त्यानंतर आज थेट सीएनजीच्या किमतीतच वाढ करण्यात आली। एकेकाळी स्वस्त आणि परवडणारे इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या सीएनजीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे। मंगळवार 26 मे 2026 रोजी गॅस वितरण कंपन्यांनी ग्राहकांना सुद्धा दणका दिलेला होता। जर आपण बघितलं दिल्लीच्या सीएनजी दरात थेट 2 रुपये प्रति लिटर म्हणजे प्रति किलोग्रामची वाढ करण्यात आलेली आहे। या नवीन दरामुळे आता सीएनजीचा भाव 83.09 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचला आहे। मुळात जर बघितलं आपण तर ही काही छोटी दरवाढ नाही, थेट 2 रुपयांनी दरवाढ झालेली आहे। सलग चौथी वाढ ही म्हणावी लागेल। सर्वसामान्य लोकांनाही कुठूनही दिलासा मिळत असल्याचे दिसून येत नाही। जर आपण बघितलं पेट्रोल असो डिझेल असो किंवा गॅस असो या सर्वांमध्ये सातत्याने वाढ ही सुरू आहे। एक दिवस झाला तर नाही तर दुसऱ्या दिवशी वाढ ही चालूच आहे। सीएनजीचे गॅस सिलेंडर पेट्रोल आणि डिझेल आणि त्या पाठोपाठ सीएनजी दरही वाढत आहे। इराण आणि अमेरिकेच्या युद्धात महागाईने आता चांगलाच मोठा कव्हर केल्याने बघायला मिळत आहे। जवळपास प्रत्येक गोष्टीचा भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे। अशातच जर बघितलं आपण सर्वच गोष्टीचे भाव वाढत असल्याने सर्वसामान्य लोक आता पुन्हा एकदा अडचणीत सापडलेले आहे आणि त्यांना जर आपण बघितलं तर काही भागात तर डायरेक्ट पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा हा निर्माण झालेला आहे। म्हणजे शेती कामासाठी सुद्धा डिझेल हे उपलब्ध नाही आणि अशातच शेतकऱ्यांचा जो खरीप हंगाम आहे तो पुढे येऊन ठेपलेला आहे। इराण आणि अमेरिकेच्या युद्धात जी हार्मोज खाडी आता बंद आहे, हार्मोज खाडीतून भारतीय जहाज काढण्याकरता प्रयत्न करण्यात आली। हार्मोज खाडीतून परिस्थिती जर आपण बघितलं सध्या सुधारण्याचे तर कुठेही संकेत दिसत नाही। भारतात त्यापूर्वी या युद्धाचे परिणाम बघायला मिळत आहे। सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन सुद्धा नागरिकांना प्रत्येक वेळी करण्यात आलेले आहे आणि अशातच जर बघितलं त्यामुळे सतत पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे सातत्याने वाढतच चाललेले आहे। पेट्रोल डिझेल आणि सीएनजी जर आपण बघितलं पहिलं पेट्रोल डिझेल त्याबरोबर गॅस आणि आता सीएनजी मध्ये सुद्धा बऱ्यापैकी वाढ ही दिसून येत आहे। अशातच आता सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार असून पुन्हा एकदा त्यांचं घरगुती बजेट हे कोलमडणार आहे हे दिसणार आहे आणि महागाईने आता जर बघितलं आपण तर कळस गाठलेला आहे। अशातच सरकार पुन्हा काय निर्णय घेऊन सर्वसामान्यांना कशा पद्धतीने दिलासा देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे। तर बघूया पुढे सरकार काय निर्णय घेतात। जर तुम्हाला माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।